सिंधुदुर्गात मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना झालेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी 155 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी 244 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। 810 मतदान केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे आणि त्यासाठी ज्या मतपेट्या ज्या आहेत त्या मतदान केंद्रावरती रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या एकूण 50 जागा आहेत, तर पंचायत समितीच्या एकूण 100 जागा आहेत आणि त्यासाठी उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्यासाठीच त्या मतपेट्या ज्या आहेत त्या आता आपल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी रवाना होत असताना आपण या ठिकाणी चित्रामध्ये पाहतोय। खरं तर या ठिकाणी या ज्या मतपेट्या आहेत त्या मतपेट्या तपासणी सुरू आहे आणि ती तपासणी झाल्यानंतर प्रत्येक बूथ केंद्रावरती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आपण जर विचार केला तर 810 मतदान केंद्र आहेत आणि त्या 810 मतदान केंद्रावरती त्या मतपेट्या ज्या आहेत त्या रवाना होणार आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पूर्णतः शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेले आहेत। त्यासोबत प्रत्येक मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी CCTV देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। उद्या जे मतदान होतंय त्या मतदानामध्ये मतदार राजा जो आहे तो नेमका आपलं अनमोल जे मत आहे ते नेमकं कोणाच्या पारड्यात टाकतो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा रोवतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।